राज्यामध्ये अजितदादा किती गरजेचे हे सांगता आणि पुण्यात आणि मुंबईत आले की अजितदादांचा कारभार कसा ढिसाळता हे सांगता. याच्यातनं मतदारांना अर्थ काय शोधायचा? लोक म्हणतात की अजित पवार एकनाथ शिंदे ही आपतधर्म म्हणून यांनी घेतली असले तरी मेन जे इंजिन आहे, मेन जो ड्रायव्हर आहे तो बीजेपी आहे, मोदीजी आहेत की ज्यांना विजन आहे. मग मुंबईचा महापौर खान होतो की मराठी होतो किंवा मग या मुद्दा उपस्थित होण्याचं किंवा त्या मुद्द्यावर एवढं भर देण्याचं कारण काय? मुंबईला खान महापौर होणार नाही याची आम्ही गॅरंटी देतो. जगातल्या पहिल्या 5 शहरांमध्ये मुंबई येतं. ते जिंकण्यासाठी जे डावपेच असतं ते करत. पुण्याचा जो आकडा भाजप नेते छाती टोकून सांगतात तो 125 आहे. 125च्या खाली आम्ही काय येणार नाही. पण अजितदादांच्या एंट्रीमुळे हे तुमचं गणित बिघडेल असं तुम्हाला वाटतं का? तरी 115च्या खाली आम्ही नाहीच. अजित पवारांच्या एंट्रीनंतर काही फार फरक पडला असं मला वाटत नाही. मुख्यमंत्रीपदे आमच्याकडे आहे, गृहमंत्रीपदे आमच्याकडे आहे. हा इशारा अजितदादांना देण्याची वेळ का आली किंवा तुम्ही का जाणीवपूर्वक तो इशारा दिला? जेव्हा देवेंजींनाही असं लक्षात आलं की आता यावर कोणीतरी बोललं पाहिजे, तर पहिल्यांदा ते मला म्हणाले सांगलीच्या सभेमध्ये की तू बोल. आता अजित पवार काय म्हणतात की काय काळजी करता, केंद्रातून राज्यात तुम्ही पैसे आहे ते कसे काय आणणार नाही. दादा, ही आपत धर्माची ॲडजस्टमेंट किती काळ चालू राहील अजून? आता जर तुम्हाला सत्तेचा मोह नाही तर मुंबई महानगरपालिकेसाठी राजीनामा पुन्हा का घेतला? तर शरद पवार तर व्यवस्थित बारामतीला निघाले होते. तुम्हीच पाठलाग करून त्यांना पनवेलला गाठलं. 14 ते 19चा सुवर्णकाळ कधी येणार माहीत नाही. तुम्ही तर 16-17 तारखेनंतर पुन्हा एकत्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बसणारच आहात. आता हा कलगीतुरा थांबवण्यासाठी तुम्ही काही प्रपोजल काय तयार केलेला आहे? त्यांचा टोन लो झाल्यानंतरही त्यांना डिवसणारे आम्ही नाही, आमचं कल्चरच नाही. पुण्याची लोकसंख्या 1 कोटी क्रॉस होणार. त्या 1 कोटी लोकसंख्येला 1 महानगरपालिका न करत नॅचरली 2 महानगरपालिका करायला लागतील. तर खरोखरीच राजकीय पक्ष ते भाजपला देखील अशा गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याची गरज का वाटली? महाराण्यांच्या घरामध्ये जातात, आंदेकरांच्या घरात जातात, बापूंनांच्या घरामध्ये जातात. त्यामुळे सगळं सोयीचं राजकारण झालेलं आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगरपालिका सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी मोठी जोरामध्ये आहे. आणि या रणधुमाळीमधले एक महत्त्वाचे घटक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत मी आहेत. आणि असं म्हटलं जातं की भाजप ही अशी एक मशिनरी आहे की सतत ती कोणत्याही निवडणुकीसाठी तयार असते आणि त्याची जी तयारी करण्यासाठी जी मध्यवर्ती जी काही नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये चंद्रकांतदादांचा समावेश होतो. तर दादा, तुमचं लेट्सोबत खूप खूप स्वागत. आणि तुम्ही सतत निवडणुकीला तयारच असता का? ही झाली की ती झाली की ही, असं काही? तरी एक बरं की गेल्या 8 वर्षामध्ये विधानसभा लोकसभा सोडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या नाहीत. बरं, झाल्या त्या एकाच वेळेला झाल्या, त्यातून ओढाताण चालली आहे. पण आता हे शेड्यूल पुढचे अनेक वर्ष राहील. एकाच दिवशी सगळ्या महानगरपालिका, बरोबर, एकाच दिवशी सगळ्या नगरपालिका, अच्छा, एकाच दिवशी सगळ्या झेडपी. जसं नगरपालिका एका दिवशी झाल्या, महानगरपालिका एका दिवशी, झेडपीचा काही अंदाज येत नाहीये. बरं, पण जेव्हा केव्हा होतील त्या एका दिवशी होतील. मग ते एकाच दिवशी संपतील. राईट. सारखं दर 2-3 वर्षाने, 2-3 महिन्याने, आज काही जालन्याची लागली, उद्या काय संभाजीनगरची लागली, परवा कोल्हापूर लागली. त्यामुळे निवडणुकांसाठी त्या काळात सारखं तयारच राहायला लागायचं की एक झाली की दुसरी. बरं. आता मात्र खूप ओढाताण. 288 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. माझ्याकडे 47 होत्या. खूप ओढाताण येतो. आता 29 महानगरपालिका, माझ्याकडे 5 आहेत. त्यामुळे आमच्याकडे सैन्याप्रमाणे मांडणी होते की सैन्य हे युद्ध 10-10, 20-20, 30-30 वर्ष होणार नसेल. बरं, सराव रोज करावं लागतं. या सरावामध्ये पुण्यामध्ये पण तुम्हाला सराव करावा लागला की तयारी आधीपासून होती? नाही, तयारी होती. ती नेहमीच सरावामुळेच होती. जसं
लोकसभा आणि विधानसभेला 2.5 लाख घरांपर्यंत एका दिवसात जाणं. बर. कारण आमचं केडर ज्याला हो. काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे जवळजवळ 8,500-9,000 आहे. आमचा मेंबर तर तो 1 लाखाच्या वर असेल. पण बूथ लेवलला का होईना ज्याला बूथचा अध्यक्ष किंवा बूथची समिती म्हणून जबाबदारी मिळाली आहे अशी संख्या आमची खूप मोठी आहे. बर. तर त्या यंत्रणेला लावून आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला 2.5 लाख घरामध्ये घर चलो असं अभियान केलं. आणि ती सिस्टीम ही आधीमधून टेस्ट करायला लागते, ती आम्ही केली. त्यामुळे उमेदवारी आमचे लवकर ठरले, एबी आमच्या वेळेत दिले गेले, एबीचा घोळ झाला नाही. खूप थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल. पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा खोलात जाऊन विचार करा. बरं. आमच्या कार्यपद्धतीचा महत्वाचा भाग आहे. अच्छा. पण या निवडणुकीमध्ये नक्की कोण कोणाचा विरोधक आहे याचा काही मतदाराला तपास लागत नाहीये. तुम्ही जे केंद्रात राज्य सत्तेवरती आहात तेच तुम्ही लोकल इलेक्शनमध्ये एकमेकांच्या समोर उभे आहात आणि नंतर तुम्ही पुन्हा एकत्र येणार आहात. तर या निवडणुकीमधला मतदारांच्या मनामधला गोंधळ कसा दूर होणार आणि नक्की कोण कोणाच्या आधारे मतं मागणार? कारण तुम्ही राज्यामध्ये अजितदादा किती गरजेचे हे सांगता आणि पुण्यात आणि मुंबईत आले की अजितदादांचा कारभार कसा ढिसाळता हे सांगता. याच्यातनं मतदारांना अर्थ काय शोधायचा? मतदारांना एवढं नक्की माहिती आहे की मोदींना पर्याय नाही. मतदारांना हे मोठ्या प्रमाणात कळतं की ही पॉलिटिकल कंपल्शन्स आहे. त्यामुळे त्यांचा भांडणाशी संबंध नाही, विकासाशी संबंध. ज्या प्रकारचा विकास जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये झाला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून, रोड्स, ब्रिजेस, काय काय साईजचे ब्रिज झाले. अटल सेतू जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज. इकडून खोपोलीतून घुसलं की डायरेक्ट मस्जिद बंदरात येतं. मेट्रो, नागपूर सारख्या शहरात मेट्रो, त्याचं 150 किलोमीटरचं नेटवर्क हे मोदीच करू जाणे हे लोकांना माहिती असल्यामुळे लोक म्हणतात की अजित पवार, एकनाथ शिंदे ही आपतधर्म म्हणून ह्याने घेतली असले तरी मेन जे इंजिन आहे, मेन जो ड्रायव्हर आहे तो बीजेपी आहे, मोदीजी आहेत की ज्यांना व्हिजन आहे. परवाच्या कात्रजच्या सभेमध्ये देवेंद्रजींनी जी व्हिजन मांडली की आता भुयारी रस्ते करायला लागतील आणि पहिला त्यांच्या मनात डिझाईन झाला की शनिवारवाडा ते डायरेक्ट स्वारगेट ते करणार. तर हे लोकांना कळतं की हे ह्यालाच कळतं. किंवा आता जो आपण शिरूरकडे जातानाचा जो 3 लेअर होणार आहे तो 3 लेअरची कल्पना ही गडकरींच्या डोक्यात येऊ शकते. बरं, 3 लेअरची कल्पनाच नाही तर ती नागपूरमध्ये व्यवहारात आली की नागपूरमध्ये एका लेअरला मेट्रो जाते, एका लेअरला मध्ये उतरणारे जातात आणि एका लेअरला लांब जाणारे जातात. बरं, लांब जाणारा जो आहे तो 6 लेन आहे. हे व्यवहारात आलं. हे थापा मारतात नाही, खरंच आणतात. मोदींच्या काळात पहिल्यांदा असं झालं की ते पायाभरणी करतात आणि उद्घाटनही करतात. राईट. तर पायाभरणी करून घरी जायचं. ओके. पण जर भाजपचं विकासाचं मॉडेलवर भाजपच्या नेत्यांना एवढा विश्वास आहे, मग मुंबईचा महापौर खान होतो की मराठी होतो किंवा मग या मुद्दा उपस्थित होण्याचं किंवा त्या मुद्द्यावर एवढं भर देण्याचं कारण काय? ते असं आहे की निवडणुकीमध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाही. जे मुद्दे लोकांचे भावनिक मुद्दे आहेत आणि विकासाचे मुद्दे आहेत, भावनिकलाही हात लावावा लागतो आणि विकासाला हात लावतो. मुंबईची भावना अशी आहे की मुंबईचा महापौर हा मराठी झाला पाहिजे. मुंबईची भावना अशी आहे की मुंबईचा महापौर हा मराठीच नुसता नाही, हिंदू मराठी झाला पाहिजे. कारण मुंबईने भयानक दंग्यांचा, मी मुंबईकर आहे, दर 2-4 महिन्याने काही निघालं. गणपती, मग गणपतीची मिरवणूक हिंदूंची, मग ईदची मिरवणूक त्यांची. भेंडी बाजारमध्ये मारामारी ठरलेली आहे. त्या परिस्थितीमध्ये मुंबईला खान महापौर होणार नाही याची आम्ही गॅरंटी देतो असं म्हटल्यानंतर लोक भावनिक दृष्टीतून जोडले राहणार. त्यात चुकीचंही काही नाही. हरलो आम्ही, परंतु इस्लामपूरमध्ये लोकांना दिवसातून 10 वेळा म्हणावं लागतं इस्लाम इस्लाम इस्लाम. मी इस्लामपूरला जाऊन येतो, मी इस्लामपूरला जाऊन आलो. ते आम्ही दिवसभरामध्ये 20 वेळा ईश्वर ईश्वर दिलं, मी ईश्वरपूरला जाऊन येतो. तरी मतांवर परिणाम झाला, हा भाग वेगळा. परंतु सगळ्याच गोष्टी काही मतांसाठी करायच्या नसतात. आणि त्यामुळे मुंबईसारख्या महानगरपालिकेला जिंकणं की ज्याचं बजेटच 1,38,000 कोटी आहे, त्याचं पॉप्युलेशन 2.25 कोटी आहे, जगातल्या पहिल्या 5 शहरांमध्ये मुंबई येतं,
ते जिंकण्यासाठी जे डावपेच असतं ते करावं लागतं. ओके. पण या सगळ्या याच्यामध्ये तुमचं लक्ष पुण्यावर जास्त आहे. तर पुण्याचा जो आकडा भाजप नेते छाती टोकून सांगतात तो 125 आहे. 125च्या खाली आम्ही काय येणार नाही. पण अजितदादांच्या एंट्रीमुळे हे तुमचं गणित बिघडेल असं तुम्हाला वाटतं का? शेवटी फिगर मोठी सांगायचीच असते. त्यातून केडरमध्ये कॉन्फिडन्स येतो, केडर त्या दिवशी तयारीला लागतं. लोकांना असं वाटतं की बा यांचे 125 येणार आहेत. पण 83लाच महापौर आहे ना, त्याच्यावरचा एक सुद्धा पुरेसा आहे. बरोबर. आणि आता आम्ही किती कमी झालो असा आजचा रिपोर्ट आहे. 5-6 दिवसात ते अप होणार आहे. तरी 115च्या खाली आम्ही नाहीच. अच्छा. अजित पवारांच्या एंट्रीनंतर काही फार फरक पडला असं मला वाटत नाही. अजित पवारांचे मागच्या सभागृहात 40 होतेच ना. शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे 10 होतेच ना. माझ्या माहितीप्रमाणे मनसेचे पण काही होते, हाताच्या बोटावर तितकेच होते, 5-6 होते. 5. त्यामुळे ते काही नवीन आहे. अच्छा. आमचे 97+5 म्हणजे जे आरपीआय वगैरे असे 102 होतेच. तर 102चे आम्ही 115 व्हायचं कारण 2.5 वर्षाचाच कालावधी मिळाला, कारण 2.5 वर्ष कोविडमध्ये गेला. बरोबर. त्या कोविडमध्येही लोकांची सेवा आम्ही चांगली केली आणि 2.5 वर्षामध्ये खूप विकासाचे काम आम्ही केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ती 97+5 102ची संख्या 115 पण जाईल. तुमचं सांगलीतल्या सभेतलं एक विधान गाजलं की मुख्यमंत्रीपदे आमच्याकडे आहे, गृहमंत्रीपदे आमच्याकडे आहे. हा इशारा अजितदादांना देण्याची वेळ का आली किंवा तुम्ही का जाणीवपूर्वक तो इशारा दिला? असं आहे की ज्या वेळेला वेगळं लढायचं ठरलं त्यावेळेला देवेंद्रजींनी एक अतिशय धूर्त राजकारणाप्रमाणे योजना मांडली की बाबा रे आपल्याकडे 8 वर्ष निवडणूक न झाल्यामुळे इच्छुक फार आहेत प्रत्यक्ष. मग आपण एकत्र लढलो तर आणखी नंद्रेश निर्माण होईल. आपण वेगळे लढू, पण आपण एका विचाराचे आहोत, एका सरकारमध्ये आहोत, त्यामुळे नंतर एकत्र येऊ. मग अजितदादांपुरतं असं ठरलं की तुमची एक वोट बँक आहे, ती तुम्ही आमच्यावर आले तर मिळणार नाही, ती आयती काँग्रेस आहे, तर तुम्ही ती वोट बँक एनकॅश करा. हे सहसा म्हणजे कोणाही राज्यकर्त्याने करण्याचं प्लॅनिंग होतं. पण ह्याच्यामध्ये एकही ठरलं की एकमेकांवर टीका नाही करायचं. आता एकनाथजीने कुठेच टीका नाही केली. मग एकनाथजीने आम्हाला म्हणायचा काही मुद्दाच नाही आला. अजितदादा जो पण टीका करत होते तो पण काही म्हणण्याचा मुद्दाच नव्हता. अजितदादा जेव्हा टीकेकडे लागले तेव्हा 2 दिवस आम्ही जाऊ दिले. देवेंद्रजींना विचारणा केली की हे काय चाललंय. आणि जेव्हा देवेंद्रजींनाही असं लक्षात आलं की आता यावर कोणीतरी बोललं पाहिजे, तर पहिल्यांदा ते मला म्हणाले सांगलीच्या सभेमध्ये की तू बोल. त्या बोलण्यामध्ये सुद्धा अतिशय सोबर शब्द, दादा ज्या फॉर्मॅटमध्ये म्हणतात त्या फॉर्मॅटमध्ये सोबर शब्द म्हटलं की कोणाला धमक्या देता. आधी तुम्ही म्हणालात नगरपालिका निवडणुकीमध्ये तिजोरीची किल्ली माझ्याकडे आहे. मग मी असं म्हटलं की तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे पण तिजोरी मालक आमच्याकडे आहे, मालकाच्या परवानगीशिवाय किल्ली वापरता येत नाही. मग आता मी काय म्हटलं की तुम्ही दमदाटी करू नका, गृहमंत्री आमचा आहे. इतक्याच म्हणजे एका वाक्यामध्येच मी म्हटलं. बरोबर. पण त्याचे पडसाद अजून उमटतायत. पडसाद उमटणार आणि हे लोकांना आवडतं. लोकांचं हे म्हणणं आहे, जो चाहता वर्ग आहे, नॉट ओनली कार्यकर्ता, चाहता वर्ग आहे, वोटर आहे बीजेपी, तो म्हणतो की आपत धर्म म्हणून तुम्ही त्यांना आत घेतलं. जे ओपनली असं म्हणतात की आम्ही सरकारमध्ये आहोत पण यांच्या विचाराबरोबर नाही. मग सावरकरांच्या तत्वज्ञानाला विरोध करतात. रेशीमबाग हे आमचं श्रद्धास्थान आहे, तर तिथे येताना पत्रकारांनी प्रश्न विचारताना म्हणतात की आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही यांच्या विचारात नाही, आमचा धर्मनिरपेक्ष विषय आम्ही सोडला नाही. मग ठीक आहे ना, आम्ही पण असं म्हणतो की आपत धर्म म्हणून तुम्ही आमच्या बरोबर आहात, बरं, पण आम्ही आमच्या विचाराशी नाही ऍडजस्टमेंट करत. बरोबर. आम्ही तुम्ही बरोबर बोला, आम्ही बरोबर बोलतो. आता आज तुम्ही मनमोहन सिंगांनी मेट्रो आणली म्हटलं, किती किती आपण खोटं बोलतात. मनमोहन सिंगांच्या काळात सँक्शन झाली तर 2001लाच झाली, पण यायला 17 उजाडले ना. आमचं सरकार यायला की ज्यात देवेंद्रजी आणि नितीनजी ज्यांचं पुण्यावर प्रेम आहे, हर्डल्स सगळी त्यांनी संपवली. तुम्ही कागदावर सँक्शन करून काय होणार? पर्यावरणवाल्यांची परवानगी कोण काढणार? केंद्रातून निधी कोण आणणार? आता अजित पवार काय म्हणतात की काय काळजी करता, केंद्रातून राज्यातून मी पैसे आणले, ते कसे काय आणणार नाही? माझ्या घरामध्ये मुलीला मी फ्रॉक चांगला घेईन, शेजारच्या घरातल्या मुलीला फ्रॉक चांगला कसं घेणार? मोदीजी आम्हाला मदत करतील का तुम्हाला मदत करतील? ते पुण्यासारख्या शहरामध्ये आपण सर्वसामान्य माणसाला न पटणारी स्टेटमेंट करणं हे न कळणार आहे. दादा, आपत धर्माची ऍडजस्टमेंट किती काळ चालू राहील अजून? असं आहे की 2014 ते 19 हा एक सुवर्ण काळ होता.
शिवसेना बरोबर होती पण भांडणं नाही. ते रोज संजय राऊत म्हणायचे, तो त्यांचा स्वभावही होता आणि ती बरं. त्यांची स्ट्रॅटेजी पण होती. हा. परंतु काही प्रॉब्लेम नव्हता. हम्म. 2019ला 161 आले. 29 अपक्ष बॅगा भरून तयार होते की ज्यांचं सरकार त्यांच्या अपक्षांमधला काही वर्ग तत्वज्ञानवाला असतो, हम्म. काही वर्ग मग आपली कामं करून घ्यायची. सत्तेबरोबर राहणार असतो. कामं करून घ्यायची. हम्म. अशा वेळेला यांची जी महत्वाकांक्षा उफाळून बाहेर आली किंवा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर उद्धव ठाकरेंची. उद्धवजींची, हम्म. त्यातून त्यांनी राज्याचं नुकसान केलं. हम्म. कारण सरकार बदललं, अनेक विकास कामं मेट्रो सहित ठप झाली. स्वतःचं नुकसान करून घेतलं. स्वतः नुकसान किती करून घेतलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही अनशिविक्त राजा होता, पण तुम्हाला ज्या राज ठाकरेंना घराच्या बाहेर काढावं लागलं, त्यांना परत या 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 म्हणावं लागलं. आता जर तुम्हाला सत्तेचा मोह नाही तर मुंबई महानगरपालिकेसाठी राजांना पुन्हा का घेतलं? त्या राजना तुम्ही काय काय बोलला, तर राज तुमच्यावर काय काय बोलले? दोघांची ही अपरिहार्यता आहे की मुंबई नाही जिंकली तर यांचं राजकारण संपतं. बरोबर. ही स्थिती आणली कोणी? अपरिहार्यता जी आहे, हम्म. अपधर्म जो आहे तो उद्धवजींमुळे त्यांनाही निर्माण झाला. अपरिहार्यता निर्माण झाली राजसाहेबांना बरोबर घेण्याची, आणि अपरिहार्यता आमची निर्माण करून ठेवली की तुमच्या पक्षातल्या लोकांना आवाहन करण्याची, अजित पवारांना आवाहन करण्याची. चांगलं चाललं होतं व्यवस्थित. शरद पवार तर व्यवस्थित बारामतीला निघाले होते. तुम्हीच पाठलाग करून त्यांना पनवेलला गाठलं आणि त्यांची गाडी मुंबईकडे फिरवली. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे अपधर्माची वेळ ही उद्धवजीने या महाराष्ट्रावर आणली. बरोबर. आता हे किती काळ चालणार? हा 14 ते 19चा सुवर्णकाळ कधी येणार माहित नाही. कारण शेवटी या सगळ्या लिंक्स केंद्रामध्ये सरकार येण्याची पण आहेत ना. बरोबर. आम्ही जेव्हा एकत्र होतो त्यावेळेला 2 वेळेला 14ला आणि 19लाही आम्ही 41, 43, 41 त्याच्या जागा आणल्या खासदारकीच्या. आता त्या 17वर आल्यामुळे एकदम केंद्रातलं गणितच बिघडलं. कारण जवळ 17 आणि 3 20 आणि 20 40 आणि 1 हे 24 जागांचा फरक पडला. म्हणजे आमच्या 24 जागा जरी पूर्वीसारख्या ॲडिशनल आल्या असत्या, म्हणजे 41 झाल्या असत्या, तरी केंद्रातलं सरकार हे कोणाचीही मदत न घेता झालं असतं. मग केंद्रात सरकार वारंवार येण्यासाठी पण हा अपधर्म लागतो. राज्यात सरकार, पुण्यात सरकार, मुंबईत सरकार येण्यासाठी अपधर्म लागतो. ओके. पण आता या सगळ्यामुळे असं झालेलं आहे की भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचा जो कलगीतुरा आहे तो रोज आता पुणेकरांना पाहायला आलेला आहे. तुम्ही तर 16-17 तारखेनंतर पुन्हा एकत्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बसणारच आहात. आता हा कलगीतुरा थांबवण्यासाठी तुम्ही काही प्रपोजल काही तयार केलेला आहे किंवा की नाही? माहितीप्रमाणे गेले 2 दिवस अजितदादांचा टोन खूप नॉर्मलला आला आहे. कोणीतरी देवेंद्रजींसारखे बोललेही असतील. आणि आम्ही पण रवीजी चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष मी, काल आशिष शेलार, असं रिॲक्ट झाल्यामुळे सुद्धा त्यांना लक्षात आलं असेल की इतक्या सहजपणे येणार नाहीत. आणि त्यामुळे सांगलीला मी तोही शब्द वापरला की आम्हाला हलक्यात घेऊ नका. कुछ भी बोलो चलता है, कुछ भी बोलो चलता है. नाही झालं. 2 दिवस त्यांचा टोन, आणि मग त्यांचा टोन लो झाल्यानंतरही त्यांना डिवसणारे आम्ही नाही, आमचं कल्चरच नाही. बोला की बोला की असं नाही. आता पुण्याच्या प्रश्नांकडे, की पुण्यात असं म्हटलं जात होतं की मोदींमुळे विकास झाला, मेट्रो आली, हे आलं. पण जेव्हा मोठा पाऊस पडतो, विमानतळामध्ये पाणीच असतं, रस्ते पाण्यामध्ये डुबतात, त्याचे फोटो व्हायरल होतात, याच्यावर भाजप कधी बोलणार आहे का? याच्यावर कधी भाजप उत्तर देणार आहे का? 1982 पासून मी पुण्यात यायला सुरुवात केली. 12 लाख पॉप्युलेशन होतं. स्वर्गीय अरविंदराव लेलेंचा मुलगा मिलिंद लेले, आणि तो सायकल चालवायचा, मला सायकल चालवता यायचं नाही, मी त्याच्या पाठीमागे बसायचो, अख्खं पुणे फिरायचो. आता 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन फिरणं सुद्धा मुश्किल झालं. अशा स्टेजला ज्यावेळेला शहर जातं त्यावेळेला तेवढ्या प्रपोर्शनमध्ये, लोकसंख्या ज्या प्रपोर्शनमध्ये वाढली तेवढ्या प्रपोर्शनमध्ये सोल्युशन्स ही सोपी नसतात, शक्य नसतात नाही, सोपी नसतात. आणि त्यामुळे मी तर वारंवार प्रस्ताव मांडतोच आहे की पुणे महानगरपालिकेच्या 2 महानगरपालिका करायला लागतील. मुंबईमधून नवीन मुंबई करताना मुंबई शब्द ठेवला, पण नवीन मुंबई उभी राहिली. तर देवेंद्रजी नागपूरला 1000 एकरामध्ये नवीन नागपूर वसवत आहेत.
आपण मात्र नुसत्या चर्चाच करतो. म्हाळुंग्याची टाउनशिप 2018 साली देवेंजीने अनाऊन्स केली. 19ला सरकार गेलं, कोविडची साथ आली, विषय मागेच पडला. परवा नागपूरला अधिवेशनाच्या वेळेला PMRDच्या बैठकीमध्ये देवेंजीने सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आता महिन्यात 2 महिन्यात ऑर्डर निघेल. एक म्हाळुंगेची टाउनशिप झाली की 5 लाख पॉप्युलेशन शिफ्ट होत. ओके. आणि त्यामुळे पुण्यामधल्या ह्या ज्या सगळ्या रस्ते, गटर, सांडपाणी, प्रदूषण या सगळ्याच विषयांची सोल्युशन्स ही 17 ते 19 कोविडची साथ आली. बरोबर. या काळामध्ये बऱ्यापैकी 24/7 सहित 11 STP सहित या BJPने केंद्रामध्ये राज्यानं सरकार असण्याचा फायदा घेऊन या मार्गी लावल्या. म्हणजे नुसतं सुरू नाही केलं, मार्गी लावल्या. ओके. नदीकाठ सारखा एखादा विषय पेंडिंग आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं पुण्याची जी परिस्थिती आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुढच्या लोकसंख्येला गृहीत धरूनच तुम्ही प्लॅन करणार आहात? पुण्याची लोकसंख्या 1 कोटी क्रॉस होणार. बरोबर. तर 1 कोटी लोकसंख्येला 1 महानगरपालिका न करता नॅचरली 2 महानगरपालिका करायला लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी सदाशिव पेठेत राहायचं आणि कोथरूडमध्ये राहायचं हा आग्रह सोडून खूप चांगले रस्ते तयार होतात. आता रिंग रोड तयार होतो आहे, मेट्रो मोठ्या प्रमाणात मेट्रो नेटवर्क वाढत आहे. तर जिथे कुठे बाणेर बालेवाडीला लोक राहायला गेले. सुरुवातीच्या काळात लोक म्हणायचे बाणेर बालेवाडी, कुठून बाणेर काढले? बावधनला लोक आले. बावधन ग्रामपंचायत होती, आता महानगरपालिका झाली. पण बावधनमध्ये जेवढ्या बिल्डिंग झाल्या तेवढे कुठेच नाही झाले. बरोबर. त्यामुळे हळूहळू लोकांनी पण आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि सरकार जी आहेत त्या सरकार ज्यांची आहेत त्यांनी या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून 2 महानगरपालिकांसहित नवीन पुणे वसवण्यासहित मेट्रोचं नेटवर्क वाढवण्यासहित प्रदूषणासाठी इलेक्ट्रिक बस वापरण्यासहित सोल्युशन्सकडे झालं पाहिजे. ओके. दादा, तुम्ही म्हणता की मेट्रोचं जाळं तुमच्यामुळे सुरू झालं, काम सगळं सुरू झालं, पण जो 2017चा प्लॅन आहे त्याच्या पुढे काय मेट्रो 1 इंच पण पुढे सरकलेली नाही. आश्चर्य आहे. बघा दादा, आता मंजुरी झाली, तेच मी म्हणतो दादा, मंजुरी झाली, पण जी समजा मेट्रो कामावडीपर्यंत आहे ती पुढे वाघोलीपर्यंत जाणं गरजेचं होतं. म्हणजे तुम्ही प्लॅन सँक्शन केला, पण त्याचा पण जो स्पीड आहे तो स्पीड काही नाही. टेंडर्स निघाली आणि बऱ्यापैकी कामं ही वेगाने चालवलेली आहेत. समजा आता वनाज ते चांदणी चौक प्रगतीपथावर आहे, स्वारगेट ते कात्रज प्रगतीपथावर आहे. इकडचं हिंजवडीचं जे आहे ते एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. अशी मोठी संख्या. तुम्ही म्हणता हा स्पीड पुरेसा आहे सगळ्या ग्रोथ साठी? पुरेसा म्हणणार नाही, कारण पॉप्युलेशनचा स्पीड भयंकरच आहे. बरोबर. 12 लाख कोटी आणि 72 लाख कोटी. कुठल्या जगातल्या शहराची लोकसंख्या इतक्या स्पीड? कोथरूड गाव होतं, पण आज सगळ्यात कॉस्टली उपनगर कोथरूड झालं आणि सगळ्यात फास्टेस्ट ग्रोविंग एशियामध्ये कोथरूड झालं. बरोबर. तर त्याला विकास मॅच होणं, हे रिसोर्सेस कमी असतात, हे शक्य असतं. 11,000 कोटी रुपयामध्ये 8,000 कोटी रुपये केंद्राने दिले असते, पुण्याची मेट्रो झालीच नसते. बरोबर. ओके. दादा, आणखीन एक म्हटलं जातं की भाजप आल्यानंतर जेवढा सगळा जोर इन्फ्रास्ट्रक्चरवर दिला जातो, पण त्या बदल्यामध्ये भाजपच्या नेत्यांचं त्या एका मुद्द्याकडे फोकस झाल्यामुळे पर्यावरणाकडं याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि पुण्याच्या मुठा नदीचा तुम्ही सांगाल की ते जायकामधनं सगळं सुरू आहे, पण त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला. तर किंवा वेताळ टेकडीमधला जो बालभारतीचा रोड आहे त्याच्याबद्दल मुद्दा आहे. तर या पर्यावरणाच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं गंभीरतेने पाहता आणि तुमचं त्याबाबतचं नक्की धोरण काय आहे? पर्यावरणाचं भान ठेवलं पाहिजे, हे जसं खरं आहे तसं विकासही व्हायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या हातात हात घालून जायला लागतील. पर्यावरणाचा विचार केला असता तर धरणं झाली नसती. पर्यावरणाचा विचार केला तर रेल्वे झाली नसती. पर्यावरणाचा विचार केला तर मेट्रो झाली नसती. आणि त्यामुळे पर्यावरणाचा विचार करताना विकासाचे भान ठेवलं पाहिजे. आणि ते भान ठेवताना प्रामुख्याने पेट्रोल डिझेलच्या बसेसमुळे प्रदूषण वाढतं, तर इलेक्ट्रिक बसेस आणा. मेट्रो लोकांना शिफ्ट करा, म्हणजे लोक आपल्या गाड्या बाहेर काढणार नाही. सगळ्या प्रकारच्या इंद्रायणी नदीपासून, मुळामोठापासून शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवले पाहिजे. नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आणली पाहिजे. आता एक इन्स्ट्रुमेंट असं आलं आहे की ते सतत त्या नदीमध्ये फिरत राहील, त्याला फ्लोटर म्हणतात, की ते त्या वेळेला येणारी घाण जी आहे ती ॲब्सॉर्ब करेल. ओके. अशा अनेक गोष्टींकडे जाऊन पर्यावरणामधला मेजर विषय जो आहे तो प्रदूषणाचा आहे. पर्यावरणातला एक विषय जो आहे तो झाडकटाईचा आहे. पण त्याला जर नवीन टेक्नॉलॉजी आली, 200 वर्षापूर्वीचं झाड तसंच्या तसं दुसरीकडे नेऊन लावता येतं.
आणि एक झाड तोडण्याच्या अगेन्स्ट 30 झाडं नवीन लावायला लागतात. जी लावली आहेत हे रेकॉर्डवर घेतल्याशिवाय तुम्हाला परवानगी मिळत नाही. ओके तर ह्यात कुठेतरी असा समन्वय बॅलन्स करायला लागेल असं माझं मत आहे. ओके. दादा, पुण्याच्या निवडणूक मुद्दा गाजला तो गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचा. तर खरोखरीच राजकीय पक्ष ते भाजपला देखील अशा गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याची गरज का वाटली? नाही, मला वाटतं की यावेळेला आमच्या 165 मध्ये असं शोधावंच लागेल ना. शरद मोहोळ यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली नाही, तेच मला वाटतं दिलेली नाही. स्वाती मोहोळना उमेदवारी दिलेली नाही. पण स्वाती मोहोळना उमेदवारी देण्याचा विषय आला असता तर तुमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण होतं, कारण त्या इंडिपेंडेंटली एक अतिशय चांगल्या ट्रस्टच्या माध्यमातून प्रचंड मुलींच्या डेव्हलपमेंटवर काम करतात. मग आमच्या सगळ्या बॅलन्सिंगमध्ये नाही बसलं, तुम्ही दिलेलं नाही. त्यांनी मात्र अंधेकरांच्या घरात दिली आणि त्याच्यावर ते लॉजिक असं म्हणतायत की त्या घरातला माणूस गुन्हेगार असेल, घरातल्यांचं काय दोष. मारण्यांच्या घरामध्ये जातात, अंधेकरांच्या घरात जातात, बापूंच्या घरामध्ये जातात. त्यामुळे सगळं सोयीचं राजकारण झालेलं आहे. बीजेपीने यावेळेला, मी नाव नाही सांगणार, पण एक नाव मला घ्यायला जर परवानगी दिली असती की ज्यांच्या घरी त्या घरातल्या मुलावर एक पण केस नाही, परवानगी दिली असती तर आज कोथरूडमध्ये 24 पैकी 23, 22 असं जे मी एक्सपेक्ट करतोय, 24 पैकी 24च केलं असतं. पण मला त्याची नाही परवानगी दिली. मी म्हणाले नाही, बिलकुल नाही, मी तुला परवानगी देणार. अच्छा. त्यामुळे आम्ही हा बॅलन्स सांभाळतो आहोत आणि अपोजिशनवाले बॅलन्स न सांभाळता आमच्यावर होतो. घायवळ नक्की काय प्रकार आहे की ते प्रत्येकाला चिकटते? मुरली मोहोळला चिकटते, फोटो तुम्हाला चिकटते काय? नक्की फोटो बघितल्यानंतरच कळलं की हे घायवळ आहे. म्हणजे गमतीशीर प्रसंग असतात. हा, एकदा दहीहंडी म्हणजे गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाला गल्लोगल्ली फिरत असताना एका ठिकाणी खूप गर्दी होती आणि ती क्रॉस करून मला पुढे जायचं. बरं. तर मी म्हटलं की कोणाची आहे गर्दी असं विचारेपर्यंत त्या गर्दीतले कार्यकर्ते धावत आले, म्हणाले दादा 2 मिनिटं उतरा ना. उतरलो, स्टेजवर गेलो, त्या ज्या कोणी ताई आहेत त्यांना नमस्कार केला, शुभेच्छा दिल्या आणि कानात कोणतरी म्हणाले गजानन मारण्याची पत्नी आहे. आता मी तर गजानन मारण्याला कधी पाहिलंच नव्हतं, तुम्ही पाहिलंय, आम्ही पाहिलंही नव्हतं, त्यामुळे पाहिलं असतं तर मी गेलोच नसतं. अच्छा, हां. मग मी त्यांनाही नमस्कार केला आणि वेगाने उतरलो आणि माझ्या पुढच्या हंडीला गेलो. आता हा फोटो टिपून जर गजानन मारण्यांच्या हंडीला दादा असं कोणी म्हणणार असेल, इट्स ओके बाबा, मला माहिती नव्हतं, गेलो असं आहे. शरद मोहोळांच्या बायकोचा प्रवेश आम्ही केला, शरद मोहोळ तर जिवंत होते. म्हटलं बघ, इंडिपेंडेंटली त्या एक अतिशय चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या, अतिशय चांगल्या, त्यात कुठे, किंवा मी ज्या नावाचा आग्रह देवणीकडे होता, तो अतिशय चांगला मुलगा, खूप चांगला सोशल ऍक्टिव्हिटी, म्हणजे नाही म्हणाले. ओके. पण ते खरोखरीच पासपोर्टमध्ये किंवा देताना वगैरे काय नेत्यांची शिफारशी गरज असते का? की काही मला समजा घायवळच्याच पासपोर्टचा मुद्दा घातला, काय नेत्यांनी शिफारस करायची गरज असते का? जे मुळात आता काय झालेलं आहे की मोदीजी केंद्रात आल्यापासून अशा सगळ्या गोष्टींमधला भ्रष्टाचारच संपला. सगळं कॉम्प्युटराईज, सगळं ऑनलाईन. त्यामुळे मुळात कोणाला आता समजा व्हिसा पाहिजे, मला मिनिस्टर म्हणून सुद्धा रांगेतच उभारलं. ते जे दूतावास आहे त्या देशाचं ते कोणाला जुमानत नाही. अगदी CM ला सुद्धा रांगेत उभं राहावं लागतं. तो यांना व्हिसा मिळण्यात मदत केली, यांना पासपोर्ट मिळण्यात मदत केली, यांना पळून जाण्यात मदत केली, काय म्हणावं. त्याविषयी तुमचा काही दुरान्वय नाही, भाजप नाही, आणि आरोप झाल्याची मी काळजी पण नाही केली. रोज दंगेकर म्हणत होतो यांना पळून जाण्यात मदत केली. म्हटलं बघ, यांना कोण नाही, मला फोटो समोर आल्यानंतर नमस्कार आपण कोण असंच मी म्हणणार. बाकी तसं एकाने भीमसेन जोशींना विचारलं होतं. तसं आपलं ते फील्ड नाही, विचारणारा समजा जो आहे संगीताचं काही विचारायचं ज्ञान नाही. तसं आमचं जे गुन्हेगारी संबंध दायवळ कोण आणि मारणे कोण आम्हाला काय. अनेकांना धक्का बसतो की बाबा दादांसारखा असा म्हणजे काय ज्याचा म्हणजे गुंडगिरीशी किंवा गुन्हेगारी संबंध नाही, म्हणजे तरी तुमच्यावर असे आरोप करण्यापर्यंत लोकांची मजल जाते. मग लोकांना असं वाटतं दादा राजकारणासाठी तर असं करत नसावे. त्यावर आरोप केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. उद्या त्यांनी माझ्या मंगेशवर आरोप केले की यांचा निलेश दहावी संबंध आहे, छापणार पण नाही. कोण मंगेश देशपांडे, माझा संबंध आहे म्हटलं की तुम्ही छापणार. दादा, आणखीन एक गोष्ट पुण्यातल्या नेतृत्वाची, असं अनेकांना वाटतंय की तुम्ही मुद्दाम बॅक सीट घेतात की काय,
की असं वाटतं मुरलीधर मोहोळांना निवडणूक प्रमुख केलंय, हे केलंय, मग दादा कुठे मुद्दाम बॅक सीटवर जात आहेत की काय नक्की झालंय दादांना? तो नेहमीचा स्वभाव आहे. माझं म्हणणं असं आहे की हिंदू संस्कृती ही इतरांना मोठा करण्यात आनंद मानते. हिंदू संस्कृती ही कलेक्टिव्हिटीवर आनंद मानते. हा. आम्ही सगळे म्हणून चालू. त्यामुळे जर मूळ पुण्याचे नेते हे मुरलीधर मोहोळ असतील तर त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढली पाहिजे. ते महापौर होते या शहराचे, खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी लढवली पाहिजे. वयातलाही विचार केला तर नाव आय एम क्रॉसिंग 68. आय थिंक ही इज क्रॉसिंग ओनली 50-55 जे काय असेल ते पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात जसं देवेंद्रजींच्या उदयानंतर अनेकांनी बॅकसीट घेतली, ज्यांनी घेतली नाही आणि आपलाच क्लेम आहे असं वाटलं ते सायडिंगला गेले. आयदर तो हुशार असतो की जो बॅकसीटला जातो, किंवा तो समजदार असतो तो बॅकसीटला जातो. हुशार आणि समजदार यात फरक आहे. हुशार म्हणजे काय, हे बाबा ते ढकलण्याच्या पूर्वी आपणच बॅकसीटला जाऊन बसू. आणि समजदार म्हणजे काय, अरे बाबा झालं तर आपलं वय त्यांनीच करायचं आहे. भाऊसाहेब फंडकर समजदार होते, त्याने कधी बॅकसीटला जाण्याचा आरडाओरडा नाही केला. पण जे बॅकसीटला जाण्यामध्ये आरडाओरडा करत राहिले तर देवेंद्रजींचा काहीच फरक पडला नाही. ते बॅड बुकमध्ये, निगेटिव्ह बुकमध्ये गेले. मी कुठे 47 वर्षाचं समृद्ध सामाजिक राजकीय जीवन आहे. ना विद्यार्थी परिषदेत कॉन्ट्रोवर्सी झाली, ना RSS मध्ये झाली, ना बीजेपी झाली. बीजेपी देऊन सुद्धा मला 2004 ते 26 म्हणजे 21 वर्ष झाली. बरोबर. पण नो कॉन्ट्रोवर्सी. याच्यात आनंद मानणं की आपला पक्ष पुढे चाललाय. बरोबर. जर तुमचं उच्च शिक्षण खात्यामध्ये देखील मुलींच्या शिक्षणासाठीचा तुमचा निर्णय, त्याचे राज्यामध्ये अजून मोठे पडसाद उमटतात की फी माफीचा, तर त्याच्या कसा फीडबॅक आहे आणि तो निर्णय पुढेही कंटिन्यू राहणार आहे का? कुठे फीडबॅक असा आहे की मुलींची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चालली. कारण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स सायन्स कॉमर्सला आपल्याकडे कधी फीस नव्हत्या, असते तर 600. एकदम ठीक. पण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, MBAच्या फिया मोठ्या असतात. घरामध्ये मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये मुलालाच प्राधान्य मिळतं. आता मुलगी भांडते की मला आता फी भरावी लागत नाही. ॲडिशनली आम्ही निर्वाह भत्ता नावाचं एक मॉड्यूल आणलं की त्याचं हॉस्टेल नाही मिळालं तर दरमहा 6,000 रुपये. बरं. 10 महिन्याचे 60,000 मिळतात. पण ते 3-4 जणी मिळून जर 24,000 झाली की रूम घेतात. बऱ्याच वेळेला स्वयंपाक हाताने करतात, उलट पॉकेट मनीच उरतो त्याला. त्यामुळे एका बाजूने निर्वाह भत्ता, दुसऱ्या बाजूने फी नाही. ते मुलींचं प्रमाण खूप वाढलं. ओके. पॉलिटेक्निकमध्ये मुली नाही, इन जनरल आमची संख्या 58,000वरून 1,06,000 गेली. ओके. दुप्पट झाली. यावेळीची पॉलिटेक्निकची प्रवेश संख्या 1,06,000. मुलींचं प्रमाण जास्त आहे. याच तुमच्या काळामध्ये मात्र विद्यापीठांच्या रँकिंगचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि त्यात पुणे विद्यापीठाचं सुद्धा रँकिंग बऱ्यापैकी घसरलं आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि याचा दोष नक्की कोणाचा? गेले काही वर्षात वेगवेगळ्या टेक्निकल कारणाने संपली. आता प्राध्यापकांच्या भरत्या मागे पडल्या. बरं. आणि त्या रँकिंगमध्ये मेजर पार्ट जो असतो तो विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा रेशो, तो आपल्याकडचा रेशो जो आहे तो खूप चुकला. त्याच्यानंतर त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेसचं नॅक ॲक्रेडिटेशन, त्याच्यामुळे खूप पुढे गेलो. प्राध्यापकाच्या भरतीला परवानगी मिळाली. कारण तात्विक मुद्दा असा झाला होता की 80 मार्क्स हे कागदाला द्यावे. PhD कुठल्या विद्यापीठात मिळाली, जगातल्या कुठल्या विद्यापीठात पेपर्स, याला 80 आणि 20 मार्क फक्त इंटरव्ह्यूला. तर याच्यातून खूप मुलं बाद होत होती. बरं. कुठून प्राध्यापकांची सुरुवात व्हायची, पेपर कुठे मांडणार. मग तो डिबेट संपला आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने फतवा काढला की युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या निकषाप्रमाणेच तुम्हाला प्राध्यापक भरती करावी लागेल. आणि आचारसंहिता संपल्या आम्ही करतो. एकदम 142 प्राध्यापकांची संख्या पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये वाढेल. ओके. 5,500 प्राध्यापकांची कॉलेजेसना परवानगी मिळाली. बरं. आता आपलं 1 वर्ष थोडं जाईल मागे, कारण आता भरती होईल जूनमध्ये, मग नेक्स्ट इयरला उपयोग पडेल. ओके. अच्छा. बाकी आपलं उत्तम चाललंय. आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या संशोधन 20-22 शीर्षक असतात. थोडे मार्क्स असतात. फक्त भरतीमध्ये आपण मागे आहोत. प्राध्यापकांमध्ये आपण मागे आहोत. तेही सँक्शन झालं. बरं. फायनान्सचं, पण काही टेक्निकॅलिटीमध्ये अडकलं. दादा आता एक पुण्यामधला विषय म्हणून की जो MPSC विद्यार्थ्यांच्या सगळ्या त्या परीक्षा संदर्भात असतो आणि दर 3-4 महिन्यांनी कुठे ना कुठे उद्रेक होत असतो. परीक्षा जवळ आले की
कोण म्हणतं मग ते टेलिग्राम ग्रुपमधनं विद्यार्थ्यांना भडकवलं, हे भडकवलंय. तर याच्यावरती एक कायमस्वरूपी तोडगा कसा काढला जाईल आणि पुण्यातला तो जो दर 3-4 महिने जो असंतोषाचा उद्रेक होतो, तो कसा थोपवला जाईल? कारण MPSCच्या कारभाराचा त्याच्याकडे अनेकदा दोष जातो त्या कारभाराकडे. एमपीएससीचा कारभार सुधारण्यासाठी माननीय देवेंद्रजींचे खूप प्रयत्न चालले आहेत. हम्म. त्या एमपीएससीच्या डायरेक्टरच्या पोस्ट रिकाम्या आहेत त्या भरण्यापासून. पण एकदा काय काय प्रकारच्या समस्या त्यावेळेला उद्भवतात. जसं आता वय वाढवणं, PSIच्या परीक्षेत. बऱ्याच वेळेला केंद्राची जी युपीएससी सिस्टीम आहे ती आपण एमपीएससीला आणली, त्याच्यावरून वाद आहे. एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयाने परवा ज्यावेळेला वय वाढवण्यासाठी मुलं उपोषणाला बसले होते त्यावेळेला मी फोन केला. त्यावेळेलाच ते म्हणाले की बाबा असे प्रश्न लॉंग टर्म इफेक्ट जसा आहे ते ऑन स्पॉट सोडवता येत नाही, आचारसंहिता संपू दे, आपण सगळ्यांना घेऊन बसलो. ओके. त्यामुळे मलाही मान्य आहे की काहीतरी मुळात कसं झालेलं आहे की सगळ्या म्हणून वर्षाला 10,000 जागा निघतात. हो. फक्त 10,000. 7-8 लाख लोक मुलं बसतात. पण ते आमच्या उमेदवारांसारखं आहे की 165 तिकीट द्यायची आणि 23 जणांनी इच्छा व्यक्त केली. ज्याला मिळाले तो पेढा देत नाही आणि नाही मिळालं तो तुम्ही माझं तिकीट कापलं म्हणून. तर ते एमपीएससी चाललंय. 7-8 लाख पोरं बसतो. तर पिंपरी चिंचवड पण तुमच्याकडे आहे आणि पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडकडे अजितदादांनी जास्त लक्ष दिलं आणि थेट तिथं बीजेपीच्या कारभाराला लक्ष करतायत ते, की तिथे कर्जबाजारी केली महापालिका, टेंडरमध्ये बऱ्यापैकी रीक केलेली आहे. तर या आरोपाला तुमचं उत्तर काय? आणि कसं आहे की सत्ता मिळवण्यासाठी काही आरोप करायचे असतात. तथ्य आहे की नाही फार महत्वाचा मुद्दा असतो आणि ती मांडणी महेश लांडगे, शंकरभाऊ जगताप नीट करतायत. बरं. व मुळात आमच्याकडे पुन्हा एकदा किती तर पिंपरीमध्ये 2.5 वर्ष झालं. हो. आधी तुम्हीच होतात ना. म्हणजे वर्षानुवर्ष तुमचं राजकारण राष्ट्रवादीचं पुणे जिल्ह्याच्या बाहेर गेलंच नाही ना. पुणे जिल्ह्यामध्ये आमदार निवडून आणायचे, त्या बार्गेनिंगवर सत्तेत शेअर मिळवायचं. पुणे जिल्ह्यामध्ये आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये खासदार आणायचे 3-4, त्याच्यामध्ये केंद्रामध्ये बार्गेन करून सत्तेत शेअर मिळवायचं. याच्यापेक्षा वेगळं राजकारण तुमचं कधी बीजेपी सारखं स्वतःच्या ताकदीवर 122 आले वगैरे कधी काही झालंच नाही. त्यामुळे तुमचं विश्व तेच आहे. मग त्या विश्वाला सत्राला धक्का बसला तर तो सहन नाही होत आहे. मग आरोप करायचे. मग आरोप करताना काल जेव्हा देवेंद्रजी एका वाक्यात म्हणाले मग आम्हालाही जरा मागे डोकावं लागेल, मग एवढंच बोलले. मग टोन थोडा मला वाटतं हे झालाय, डायल्यूट झालाय. जरा एकच फक्त, पार्थ पवार यांना भाजपने क्लीन चिट दिलेली आहे का? नसेल दिली तर कारवाई काय होत नाहीये? क्लीन शीट दिली आहे का हे तेव्हाच म्हणता येईल किंवा आम्ही असं म्हटलं की काही दोष नाही. आम्ही एवढंच म्हणतोय की चौकशी अंती जे ठरेल ते करा. अच्छा. ॲडहॉक. अच्छा. पार्थ पवार हे काय आमचे दुश्मन नाहीत की ज्यांना आपण म्हणावं की तुम्ही काय चौकशी वगैरे पहिला 8 टाकून बघा, असं न म्हणता चौकशी होऊ द्यात, त्यातून जे निष्पन्न होईल ते करा. ओके. पण हे तुम्ही फक्त एक वाईट शब्द आहे तो वापरावे की नाही, तुम्ही फक्त अजित पवारांना ब्लॅकमेलिंग करताय का? अजित पवार कुठे, आम्ही त्यांना कुठे असं म्हणतोय की पार्थ पवारांना आम्ही 8 टाकू म्हणून. आम्ही उलट त्यांना सपोर्टच करतोय किंवा तो तरुण पोरगा आहे, दोष असेल तर शिक्षा झाली पाहिजे. अजून दोषाचा विषयाचा पत्ता नाही तो म्हणतो 8 टक्का असं झालं. अच्छा. आणि याच्यावर कारवाई तरी होणार, याचं तरी ठोस असेल. जर पार्थ पवार दोषी असेल, पार्थ पवार काय चंद्रकांत पाटील असतानाही त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ओके. दादा, पुढच्या 5 वर्षासाठी पुण्यासाठीच्या तुमच्या म्हणून तुम्ही आता संकल्पनामा जाहीर केलेला आहे, त्यात बऱ्याच योजना केलेल्या आहेत. तुमच्या म्हणून अशा कोणत्या 2-3 योजना की त्या 5 वर्षात तुम्ही स्वतः लक्ष देणार आणि त्या राबवून घेणार, करून घेणार? PMPLच्या बसेसची संख्या वाढवणं, त्या सगळ्या इलेक्ट्रिक बसेस येतील ज्यामुळे पर्यावरणाला धोका नाही, प्रदूषण कमी होईल, त्याच्यावर आग्रह. मेट्रोचे सगळे ट्रॅक सुरू झाले तर 8 लाख लोक मेट्रोकडे शिफ्ट होतील, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं. मेट्रो झाली पण घरी जायचं कसं, तर मेट्रोचं जवळजवळ आता पूर्ण करत आणलंय मागे लागून मी. एक ॲप डेव्हलप करतायत ते, शेअर रिक्षाची कन्सेप्ट आहे. 20 रुपयामध्ये रिक्षा आणि त्या रिक्षावाल्याला पर पॅसेंजर अनुदान मिळणार. ओके. तर याकडे नेणं म्हणजे मग लोक स्टेशनवर यायला पुन्हा एकदा 2 व्हीलर वापरणार नाही. बरोबर. अशा प्रामुख्याने वाहतूक आणि प्रदूषण या विषयावर कॉन्सन्ट्रेशन. STP 11 पूर्ण झाले पाहिजेत. 100 लिटर पाणी वापरलं की 80 लिटर पाणी हे पुनर्वापरासाठी मिळतं की मग
पिण्याचं पाणी जे टॉयलेटला वापरतो, पिण्याचं पाणी जे गार्डनला वापरतो, पिण्याचं पाणी जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वापरतो, पिण्याचं पाणी जे गाड्या धुवायला वापरतो, पिण्याचं पाणी जे इंडस्ट्रीला वापरतो, ते बंद होईल. ओके. आणि आपल्याला पाणी पिण्यासाठी जास्त मिळेल. 24/7 पूर्ण होणं, की जेणेकरून पाणी तर 24 तास आहे, पण मीटर आहे, तर गरजेपुरतंच लोक पाणी वापरतील. मुळशी डॅमचं पाणी हे पुण्याला आणि पिंपरीला प्यायला कसं मिळेल, असे खूप गोष्टी आहेत. बरोबर आहे. रस्ते म्हणजे विकास नाही, तो आहे, पण बरोबर आहे, माणसाचा विकास म्हणजे विकास. ओके. आणि म्हणून ती अनेक मॉड्यूल्स डेव्हलप, माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलला ती सगळी मॉड्यूल्स मी डेव्हलप केली. मग आमचं योगा केंद्र जे आहे मानसी नावाचं, त्याच्या 42 ब्रांचेस झाल्या आणि 3300 जणी झाल्या. अच्छा. ₹1 आम्ही घेत नाही, उलट रोज योगानंतर. पण हे तुम्ही कोथरूडपुरतं ठेवलंय की कसं आहे? आता कोथरूड आहे. बरं. निसर्ग, मग तेच महानगरपालिकेत वाढवायचं आहे. निसर्ग छाया नावाचं भोगावला आमचं रिसॉर्ट आहे अबाव 60 लोकांसाठी. ₹1 आम्ही घेत नाही, फक्त जेवणाचे पैसे घेतो आणि दिवसभर खूप ॲक्टिव्हिटी चालते. गेल्या 3 वर्षामध्ये 100ची कपॅसिटी असणाऱ्या रिसॉर्टमध्ये 20,000 लोक येऊन गेले. अच्छा. आता ते मात्र आम्ही सगळ्यांना ओपन केलं. फार रत्नागिरी सिंधुदुर्गापासून बुकिंग आहे. खूप सुंदर स्पॉट आहे निसर्ग छाया नावाचा. तर हे माणसांचे विकास आहेत. हां, आमचं एक स्वस्त धान्याचं दुकान चालतं की ज्याच्यामध्ये 20% डिस्काउंट मिळतं. कलाकार जे माजी कलाकार आहेत, वृद्ध झाले, त्याला 50% मिळतं आहे. एकल म्हणजे जी बाई एकटीने संसार खेचते त्याला 50% डिस्काउंट मिळतो. तर ही मॉड्यूल्स ही माणसाच्या विकासाची मॉड्यूल्स आहेत. कोल्हापूरला 103 झोपडपट्ट्यात माझे 103 लहान मुलांची खेळघरं चालतात, त्याला 2200 मुलं रोज येतात. या प्रकारची कौशल्य विकास, स्वस्त दरामध्ये कर्ज, महिला बचत गटाचे मॉल्स, हे सुद्धा माणसाच्या विकासाचे विषय हे महानगरपालिकांच्या अजेंड्यावर आणावे लागतात. ओके. त्याच्याकडे तुमचं बारीक लक्ष राहील. कारण मी त्या सगळ्याचे प्रयोग कोथरूडमध्ये सिद्ध केले. पायलट प्रोजेक्ट झालेला आहे. तर हे उद्या चंद्रकांत दादा ते खऱ्या अर्थानं आता पुणेकर झालेले आहेत. हो. दादा धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि 16 तारखेच्या गुलाल कुठे उधळणार त्याचे ठिकाण सांगून टाका. गुलाल उधळण्याचं केंद्र पार्टी कार्यालय, तर त्या पिंपरीचं पार्टी कार्यालय, पुण्याचं पार्टी कार्यालय. माझ्याकडे 5 आहेत. तुम्ही कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी. बरं, जाता कोल्हापूर सांगलीमध्ये काय होणार तेही सांगा. म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव महानगरपालिका जिथे तिघांची युती झाली, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि व्यवस्थित भांडण नाही, तंडण नाही. कोल्हापूरमध्ये हां, सांगलीमध्ये नाही झाली, पण आम्ही सिटिंग होतो, आम्ही येणार. इचलकरंजी तर वनवेज आहे. इचलकरंजी म्हणजे आवाडे आणि आळवणकर, बरोबर, दोघे एकत्र. संपला विषय. एकच फक्त ते ज्या अनेक राज्याला उत्सुकता आहे खरं, हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांचा संगम, काय संयोग युती तुम्ही घडवून आणली का? त्यांची ती राजकीय आवश्यकता होती. बरं. कोणातरी समोर जाऊन करायचं त्याने देवेंद्र समोर केलं. ओके. त्यामुळे त्यांची ती आवश्यकता होती की ते जर असेच भांडत राहिले तर फार त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आता तुम्ही भांडत राहा, आम्हाला नवीन पक्ष शोधायला लागेल. तर बाय कंपल्शन त्यांनी केलं. बाय कंपल्शन. येस, थँक्यू सर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.